दरम्यान पंतप्रधान मोदी आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत। लखपती दीदी या कार्यक्रमासाठी मोदी उपस्थित राहणार आहेत। जळगावच्या विमानतळासमोरील 100 एकर जागेमध्ये या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे। तर जवळपास 1 ते 1.5 लाख बचत गटाच्या महिलांची उपस्थिती या ठिकाणी असेल। तर आमदार एकनाथ खडसे यांना कार्यक्रमाचं निमंत्रण नाही अशी माहिती सुद्धा समोर येते। एकनाथ खडसे जे भाजपमध्ये जाण्याची तयारी करत असल्याचं दिसतंय। बऱ्याच दिवसांपासून त्यांचा हा प्रवेश रखडलेला आहे। ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होते, आधी तर भाजपमध्येच होते, पण काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपला रामराम ठोकलेला होता आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून सुद्धा ते बाहेर पडलेत आणि भाजपमध्ये प्रवेश करणार, भाजपकडून त्यांना मोठी जबाबदारी दिली जाणार अशी चर्चा रंगलेली असतानाच आता एक मोठे नेते भाजपचे आणि देशाचे पंतप्रधान मोदी जेव्हा जळगावमध्ये येतात त्यावेळेला जळगावमध्येच होणाऱ्या या कार्यक्रमासाठी जळगावमधील हे मोठे नेते जे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे ते एकनाथ खडसे यांनाच कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्याची माहिती आहे। शासन म्हणून तरी आमदाराला निमंत्रण दिलं जातं, पण या क्षणापर्यंत तरी मला निमंत्रण आलेलं नाही। मी जिल्हाधिकाऱ्यांनाही विनंती केली होती की अजून कसं काय निमंत्रण आलं नाही। कार्यकर्ते सोडून द्या, ही की कार्यकर्त्यांची सभा नाही आहे, शासकीय सभा आहे, त्यामुळे सर्व आमदारांना निमंत्रण कंपल्सरीच असतं, तो प्रोटोकॉल आहे। पण या क्षणापर्यंत तरी मला माननीय पंतप्रधानांच्या सभेचं निमंत्रण आलेलं नाही, त्यामुळे शासकीय कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।